अनेक वर्षापासून आहे आणि आम्हाला असं वाटलं होतं की जेव्हा आम्ही 2014 आणि 2019ला यांना पाठिंबा देऊन आमची जी आता फसगत झाल्याचं लक्षात आलंय, आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही पाठिंबा दिल्यानंतर मोदी सरकार ते करेल, पण मोदी सरकारच्या मनात महाराष्ट्राबद्दल आणि मराठी भाषेबद्दल आणि भवानी मातेबद्दल सुद्धा आकस आहे हे आता दिसतंय. कारण मोदीजी इतर सगळ्या मंदिरात गेलेत, पण अजून मला नाही वाटत तुळजाभवानीच्या मंदिरात कधी गेलेत. मी राम मंदिरात का गेलो नाही हे अमित शहा जाहीर सभेत विचारतात, तर मी आज जाहीरपणे विचारतोय, मोदीजी किंवा शहा हे अजून माझ्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात का गेले नाही, हा महाराष्ट्राच्या मनातील प्रश्न आहे. आणि मग त्यांनी मला प्रश्न विचारावा. आणि राम मंदिरामध्ये जेव्हा अयोध्येमध्ये हा सोहळा चालला होता तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो होतो, पण अद्याप परत एकदा सांगतो, आता तर महाराष्ट्रामध्ये ते अनेकदा येत आहेत. मी काळाराम मंदिरात जाणार म्हटल्यानंतर घाईघाईने झाडू घेऊन मंदिरात पोहोचले होते, पण तसं तुळजाभवानीच्या मंदिरात मोदीजी किंवा शहाजी अद्याप आलेले नाहीत. मी आता बोललो ना तुम्हाला, जे घातक प्रकल्प आहे त्याच्याबद्दल आम्ही म्हटलेलंच आहे, दिले ना तो, जे विनाशकारी प्रकल्प आहेत. पर्यावरणाचा मुद्दा इंडिया आघाडीच्या सरकारमध्ये पण आलेला आहे जाहीरनाम्यात, आणि काँग्रेसच्या पण आलेला आहे. पण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.